बातमी युद्धासंदर्भातली अमेरिका आणि इराणमध्ये 2 दिवसांपासून चर्चा सुरू आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली। इराणच्या इंधन साठ्यावर हल्ला न करण्याचाही निर्णय घेतला। 5 दिवस कुठल्याही साठ्यावर हल्ला करणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलंय। इराण सोबतची चर्चा आठवडाभर सुरू राहील असंही ट्रम्प म्हणाले। 48 तासांचं अल्टिमेटम संपण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांचं हे मोठं पाऊल। इराण सोबत 2 दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। याच संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर जोडले गेले आहे। हेमंत सर, कसं पाहताय डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पावलाकडे, निर्णयाकडे? 23 दिवस झाले युद्धाला आणि युद्ध जिंकण्याचं अजिबात काहीही लक्षण नाहीये अमेरिकेच्या बाजूने। तर म्हणून आता डोनाल्ड ट्रम्प थोडी वाटाघाटीची भाषा करतायत आणि युद्धाची तीव्रता कमी करण्याकरता ते आता इराणला सांगतायत की आम्ही तुमच्या तेलाच्या साठ्यावरती हल्ले करणार नाही, कारण तेलाचे साठे हे अत्यंत महत्वाचे इराण करता। त्यांचे जे युद्ध करण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्याकडे असलेलं तेल ते किती विकू शकतात याच्यावरती अवलंबून असते। तर त्याच्यामुळे एक मोठा निर्णय घेऊन त्या साठ्यांवरती हल्ला करणार नाही अशा प्रकारची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे। तर त्याच्यामुळे त्यांना 2 गोष्टी वाटतात शक्य होईल अशा। एक म्हणजे तेलाचा जो साठा, तेलाचा जो फ्लो आहे गल्फ ऑफ हॉर्मुझ मधून, तो एखाद्या वेळ पुन्हा सुरू करू शकतो आणि सगळं जग जे त्यांच्यावरती रागावलेलं आहे ते थोडं कमी होऊ शकेल। किंवा दुसरं, अमेरिकेमध्ये सुद्धा या युद्धाच्या विरुद्ध जो विरोध आहे तो आवडतो आहे। एका सर्व्हेप्रमाणे जवळजवळ 75% अमेरिकन या युद्धाच्या विरोधात आहे, कारण या युद्धामध्ये प्रचंड खर्च होत आहेत आणि ज्यामुळे नुकसान हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं आणि सामान्य अमेरिकन माणसाचं होईल। तर म्हणून ते आता काहीतरी कारण दाखवतील आणि नंतर सांगतील की आम्ही केलेल्या अपीलला आता आम्हाला फायदा, म्हणजे इराणने आमचं ऐकलं आणि हे युद्धात आम्ही जवळजवळ जिंकलेलोच आहे। तर म्हणजे असं म्हणता येईल की याच्या पुढचं पाऊल हे युद्धाची तीव्रता अजून कमी करतील आणि शेवटी युद्ध थांबलंच आहे, युद्ध आम्ही थांबवतो आहे अशा प्रकारच्या घोषणा करतील। अशा प्रकारची एक आशा ही निर्माण झालेली आहे, कारण मिलिटरीली अमेरिका इराणला अजिबात हरवू शकलं नाही। तर ते आता मुत्सद्देगिरीचा आणि इतर डावपेचाचा वापर करून इराणला हे युद्धाची तीव्रता कमी करायला भाग पाडत आहेत। जी हेमंत सर, खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।